तुका झाले धरिता याचा संग. काय घडलं? आम्ही त्याच्या संगतीत गेल्यामुळं आम्हाला सुख प्राप्त झालं. सुख इतकं प्राप्त झालं, इतकं प्राप्त झालं. किती सुख प्राप्त झालं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख घडली घडली सेवा विठोबाची तुका जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, बस आम्हाला एवढं सुख झालं, एवढं सुख झालं की तुका म्हणे आम्हा बहु सुख झाले. किती सुख झालं? इतकं सुख झालं ना. काय कारण असेल? कशामुळं झालं? तर आम्हाला घडली या सेवा विठोबाची. त्या विठोबाची सेवा आमच्या जीवनामध्ये काय झाली? नुसती जीवनातच नाही घडली, जन्मोजन्मी आम्ही हेची करीत आलो. बस जन्मोजन्माची आम्हाला सेवा घडत आली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत काय की तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची. तसं जर बघायला गेलं सुख हे संतांच्या स्वप्नात सुद्धा कधी तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि आपल्याला स्वप्नात सुद्धा कधी चांगलं बघायला भेटणार नाही. आपल्याला स्वप्न तरी चांगले पडतात का हो? अजिबात पडत नाही. आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर त्यांना स्वप्नात सुद्धा दुःख होत नाही. आणि आपल्याकडे दुःख इतकं ठासून भरलंय, इतकं ठासून भरलंय का त्याला काही मापच नाही. तुम्हाला काय वाटतं माहितीये का? तुम्हाला असं वाटतं काय आपल्याकडे सुख यावं पण सुखाने कधीच न जावं, आणि दुःखाने यावं तर कधीच राहू नये, म्हणजे एक क्षणही दुःखाने राहू नये असं प्रत्येकाला वाटतं. पण तुम्हाला एक सांगू का? कधी जर बघितलं तर आपल्याकडे काय असेल तर ते फक्त दुःखच येत असतं, पण सुख आपल्यापाशी राहत नाही. जर संसारात आपण ज्या पडलोय ना, तो संसारात कसा सांगितलाय? संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. थोडक्यात या ठिकाणी सुख बघायला भेटत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत आम्ही आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त केलं? आम्ही त्याच्या संगतीत गेलो, त्याची सेवा केली, त्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय झालं? आम्हाला सुख प्राप्त झालं. असं सुख जर तुम्हाला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर काय करा? त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची काय करा? भक्ती करा. तुम्हाला जो देव आवडत असेल ना त्याची तुम्ही भक्ती करा. पण काय करा? ती भक्ती करत असताना कशा पद्धतीने करा? भावे विन भक्ती, भक्ती विन
मुक्ती. थोडक्यात भाव ठेवून तुम्ही भक्ती करा. आणि आता जर भक्ती केली नाही तर पुढचा जो धोका सांगितलेला आहे तो अतिशय कसा सांगितलेला आहे, अवघड सांगितलेला आहे. चुकल्या वर्म फेरा पेडे, म्हणजे थोडक्यात एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. हे शरीर तुम्हाला आम्हाला परत भेटणार नाही. त्याकरता काय करा, आता शरीर भेटलंय ना, मग एकच काम करा, भक्ती करा. आणि ती भक्ती करून तुम्ही काय करा माहितीये का, त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती याच नरद्याने काय करा, घेऊन टाका. ज्ञानेश्वर माऊली करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी थांबवतो आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. करा क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या. करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा पराध ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. स्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल की जय, बोल बजरंग बली की. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटूया मन प्रसन्न करण्यासाठी आणि संसार रूपी बोट या भवसागरात तारून नेण्यासाठी. जय जय रामकृष्ण हरी.